नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसा आहे? बरं आहे ना? तुमच्याकडे पाऊस आहे का? आज तारीख आहे 23 जुलै 2026. तर आज तुमच्या परिसरात पाऊस आहे का? काल भरपूर पाऊस पडलेला आहे, बऱ्यापैकी जेमतेम पाऊस पडलेला आहे. जास्त पण नाही, कमी पण नाही, पण आपल्या पिकाला आवश्यक असा. आता मागं बघत असाल तर तुम्हाला मी सगळं नियोजन सांगणार आहे. ते ऐकण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा ही नम्र विनंती आहे. आणि चॅनल लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा ही माझी कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ऊसामध्ये आंतरपीक कोणतं घेतलं पाहिजे आणि घेतलं असेल तर त्याचं तणाचं नियोजन, तण व्यवस्थापन कसं करायचं आहे. तर मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो. तर पहिलं सांगितलं आहे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जास्त व्ह्यू देत बऱ्यापैकी आपला चॅनल ग्रो व्हायला लागला आहे, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला लागला आहे. तुमच्यासाठी मी अवरात्र आता पावसात मला जवळजवळ 1 किलोमीटर चालत यावं लागते. ते एवढं येऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी मित्रांनो. जे मी नियोजन केलं ते मी तुम्हाला सांगायला. तर आता व्हिडिओला चालू करूया. थोडक्यात व्हिडिओ बनवतो, पण तुम्हाला अतिशय चांगले आणि उपयुक्त ऊस आणि आंतरपीक कोणतं घेतलं आहे ते दोन्ही तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ऊस काढणे असेल, ऊस लावणे असेल, कसा लावला आहे, त्याला पहिली अळवणी कोणती सोडली, त्याचा मागचा व्हिडिओ केला आहे, पण ते पण तुम्हाला डबल सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर तण व्यवस्थापन आपण कसं केलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि रान आता कसं दिसतंय ते पण मी तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल की ऊसामध्ये आपण काय केलं आहे, भुईमुग लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरेसुद्धा पीक घेऊ शकताय. दुसरं पीक कोणतं आहे ते सुद्धा मी दाखवतो. आता हे जे बघताय तुम्ही, हे आहे सोयाबीन, हे सुद्धा घेऊ शकताय तुम्ही. आता हे जे आहे हे आहे घेवडा, हे सुद्धा घेऊ शकताय तुम्ही. बऱ्याच प्रकारची पिके घेऊ शकताय तुम्ही. तर त्यानुसार तुम्ही नियोजन करा. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी 1 2 ते 3 साऱ्या भुईमुग बंद लावता 2-3 साऱ्या आपल्या घेवड्याच्या आणि 1 सरी सोयाबीनची लावल्या. तर सोयाबीन काय झाला आहे मित्रांनो, बऱ्यापैकी सशानं खाल्लेला आहे. सशाचा जरा त्रास आहे, पण जेव्हापासून सशाला हुसकवले तेव्हापासून आपल्याकडे याचा तो कमी आला आहे. अजून एकदा 2दा रात्रीचा आपण येऊन त्याला हुसकवणार आहे. अतिशय भित्री जात असते मित्रांनो. जर तुमच्याकडे ससा असेल तर त्याला एकदा 2दा बॅटरीचा प्रकाश दावून हुसकवला तर ते परत जागा बदलतं, दुसऱ्या शेतात जातं. त्यामुळं सशाला भिण्याचं कारण नाही. तर आता तुम्ही दुसरी गोष्ट बघत असाल की हे तण तुम्ही शेतामध्ये थोडं कुठं लागलेलं दिसत असाल. आता ह्या आपल्या इकडच्या ह्या 5 साऱ्या भुईमुगाच्या आणि ह्या 4-5 साऱ्या एवढ्याच भांगलायच्या राहिलेल्या आहेत. तर ते कसं व्यवस्थापन केलं आहे मी तुम्हाला सांगतो. आता इकडं जर आलो आपण, आता हे मी जागा मला सवय नाही. काय शेतकरी काय करतात, एवढी जमीन आहे, एवढी जमीन आहे तर इथंपर्यंत ऊस लावतात. तर एवढा गॅप सोडा आपल्याला यायला जायला. समजा भविष्यात एखादी चावी निघाली, ऊस पडला तर आपल्याला ते करता यावं. त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा मित्रांनो. आता जर इकडं बघितलं तर हे तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. आता इथून इकडं काय झाले, तण काढायचं राहिले. खालून निम्म्यापर्यंत आपण काढलेला आहे, पण इथून इकडं काय झाले, तण काढायचं राहिले. तर हे आता तण आपण अगदी 0 रुपयात हे तण व्यवस्थापन केलेलं आहे. आता जे भांगलने केलेले आपण हे 0 रुपयात केलेले. कुठेही बघा तुम्ही, अतिशय चांगल्या पद्धतीनं ही भांगलन झालेले. त्याच्यासाठी आता साधा उपाय सांगतो तुम्हाला मित्रांनो. 50 गुंठ क्षेत्र आहे बरोबर. तर आता आपण ऊस लावताना सुरुवातीला काय केलं तर 2,4-D आणि शेणखत हे आपण मारून घेतलेलं ऊस लावल्यावर. त्यामुळे काय झालं, तण एक 15 ते 20 दिवस आपलं थांबलेलं. आणि जे मागून आले भुईमुग लावल्यानंतर ते काय केलं आपण 4 दिवस झालं, मी आणि माझी आई आम्ही दोघं आता 4 दिवस झाले येतोय आणि रोजचं भांगलन करतोय. रोज 4-5 साऱ्या काढायच्या. तेवढ्यात आपलं नियोजन मित्रांनो होत असते. तर अशा पद्धतीने हे फुकटात नियोजन करा मित्रांनो. कारण कामगार जे आपल्या हातात आहे, थोडं कष्ट या, रोज रानात या, रोज 2-2 तास आलं तर एकर क्षेत्र भांगलायला आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये होऊन जातं आणि चांगल्या पद्धतीने होतं. कामगार जास्त दमवायला लागलेले आहेत, जास्त पैसे मागायला लागलेले आहेत आणि कामगार पण कमी आहेत. कुठं आता हलकं काम बघणार, फळबागा असेल किंवा भाजीपाला असेल तिकडं जास्त वर्ग झुकत आहे. कष्टाची कामं करतात, पण थोडा विलंब होतो. आणि एक 10-15 दिवस जरी माझं अजून हे पडून राहिलं असतं तर याच्यामध्ये कैच्यानं एवढं झालं असतं की ते तण काढणं अवघड झालं असतं. त्यामुळं तण
हे वेळेवर निघलं पाहिजे. अगदी बारीक होतं तोपर्यंत हे तण आपण काढलेलं आहे. आता दुसरी गोष्ट यातली तुम्हाला सांगणार आहे. आता इथं फरक दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आता हा न भांगरलेला बुंडा आहे मित्रांनो. हा जर बघितला, हा न भांगरलेला आहे आणि हा भांगरलेला आहे. आता याच्यातला फरक तुम्हाला जर जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला मित्रांनो. काय फरक आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. आता हे फरक मी सांगतो. आता हे जर बघितलं तुम्ही काय झाले, आता हा बुंडा आणि हा बुंडा. आता पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की या ऊसापासून या ऊसापर्यंत 6 फूट अंतराची सरी आहे आपली. त्यामुळे आपण 2 बगले लावला आहे. जर तुमचं 4, 4.5, 5 फूट असेल तर 1 बगलेच भुईमुग लावा. मी 2 बगले लावण्याचं कारण काय आहे की माझ्याकडं स्पेस भरपूर आहे, अंतर भरपूर आहे 2 सरीतलं. त्याचा ऊसाला काही फटका होणार नाही. त्यामुळे काय केलं आहे, 2 बगले लावला आहे जेणेकरून चांगल्या उत्पादन निघेल आपल्याला. तर अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे. आता 2 बगले लावल्यामुळे काय झाले, इकडं पण अंतर व्यवस्थित सुटले, इकडं पण सुटले. आणि दुसरा गोष्ट याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळी आता हा भुईमुग 15-20 दिवसानं वाढणार आहे त्यावेळं पूर्ण जमीन झाकणार आहे आणि तणाचा प्रतिबंध आपल्याला होणार आहे आणि आपले एखादं भांगलणे असेल किंवा खुरपणे असेल ही वाचणार आहे. आता मेन महत्त्वाचा मुद्दा काय सांगायचा होता मित्रांनो, भांगलन करताना आता हितनं जर बघितलं तुम्ही तर या बाजूला चढ झाला, ह्या बाजूला चढ झाला आणि दोन्ही भुईमुगाच्या मध्ये त्याच्या मानानं खड्डा झाला आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला, हा चढ फोडायचा, हा चढ फोडायचा, तण काढायचं आणि ती माती मध्ये वाढायची आहे. आता ही बघा ह्या पद्धतीनं वडलेली आपण. आता हे बघितला बुंडा तर हे तुम्हाला एकदम बेड सपाट दिसेल. ह्याचं कारण काय आहे मित्रांनो, तर ज्यावेळी ह्याला आरा सुटणार आहे त्या भुईमुगाला तर या आरा सम प्रमाणात सगळीकडे लागल्या पाहिजे त्या पद्धतीनं. कारण काय होणार आहे, ज्यावेळी हिथं मध्ये डबरा होणार आहे त्यावेळी इकडच्या आरा लेट लागणार आहे, त्यामुळे त्या शेंगा मागं राहणार आहे त्यामुळे या आरा वेळेत आणि एकसारख्या सगळीकडे टाव्याव्या, म्हणजे जमिनीमध्ये जाव्या, याचा प्रयत्न करायसाठी काय करायचा आहे, बेड आपला सपाट पाहिजे मित्रांनो. हे पहिलं तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. आता दुसरी गोष्ट, आता आपण 19-19ची आळवणी घातलेली, मला वाटते जवळजवळ 8 ते 10 दिवस होत आलं. आणि रोप बघा आपलं कुठेही बघा एकदम काळं कुठं रोप आहे. आबाळी वातावरणातसुद्धा कुठला रोग नाही, काय नाही. त्याला बुरशीनाशकसुद्धा आपण क्लोरो आपण 20% मधलं सोडलेलं. आता आपण याच्यानंतर दुसऱ्या आळवणी अजून 1 आठवड्यानं सोडणार आहे. ती काय सोडायची ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ऊससुद्धा आलेला आहे, कुठं कुठं फुटवा निघायला आलेला आहे. आणि आधीमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपण पहिला ताक केलता, तो ताग उगवायला लागला आहे कुठंतरी. तो ताग आपण काढलेला नाही. त्या तागाचं काय करणार आहे आपण, 1-1.5 महिन्यानं काय करणार आहे, ऊसाच्या बुडक्यात उपटून टाकणार आहे जेणेकरून त्याचं हिरवळीचं खत डबल आपल्याला होणार आहे. हा मित्रांनो हिरवळीचा खत करण्याचा फायदा आहे. जे चुकारीचा ताग आपल्या पिकामध्ये राहतो तो ऊसामध्ये उगवतो आणि हे ऊसामध्ये उगवलेला ताग काय करायचं आहे, परत 1-1.5 महिन्यानं परत आपल्या शेतामध्ये मोजवायचं आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा हिरवळीचं खत वापरायला मिळतं आणि त्याचा चांगला आपल्याला पुरेपूर वापर करता येतो. तर या झाल्या महत्त्वाच्या मित्रांनो गोष्टी. खत व्यवस्थापनाचं तुम्हाला मी सांगितलं, तण व्यवस्थापनाचं तुम्हाला सांगितलं. तर अशा पद्धतीने भांगलणी करून घ्या. भांगलणी तुम्ही योग्य वेळेत केली. आता काय होणार आहे, भुईमुगाला सुद्धा आपण आळवणी सोडणार आहे, त्याचा फुटवा व्हावा, फुलांची संख्या वाढावी. आता 5 दिवसांना आपण भुईमुगाला आळवणी सोडणार आहे आणि तिथून 5 दिवसांना आपण ऊसाला आळवणी सोडणार आहे. तर यासाठी आपण नियोजन करायचं आहे. आता हे जे 4-5 साऱ्या राहिलेत भांगलायच्या, ह्या उद्या किंवा 2 दिवसानं, कारण पाऊस एवढा पडला आहे की आता भांगलणं करणं शक्य नाही. वल एवढे आहे की पाय खाली जातात. त्यामुळं 2-3 दिवस थांबून जरा ऊन जर पडलं तर आपण तेवढं राहिलेलं 8 ते 10 साऱ्या द्या ते एका दिवसामध्ये भांगलून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तणाचं व्यवस्थापन झालं. आणि तुम्हाला जे आळवणी सांगितलेलं की 19-19 आणि त्याच्यामध्ये ह्युमिक असेल आणि त्याच्यानंतर मग 20% क्लोरो सोडा. तो व्हिडिओ डिटेल बघा, ते तुम्हाला मी मेन्शन करतो. तो व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. सांधून घेतल्यामुळे काय झाले, 6 बाय 1.5 फुटावर आपण ही रोपं लावलेली आहेत. कुठं 2 फुटावर लावलेले आहेत, कुठं 1.5, पण 1.5 फुटाच्या आतमध्ये रोपं नाहीत. तर अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे. आणि प्लॉट कसा वाटला सांगा. भुईमुगात सुद्धा अंतर सोडताना योग्य सोडायचं आहे. 2 भुईमुगामध्ये 1 ते 1.5 येताचं आणि असं पण 1-2 फूटभर अंतर सोडायचं आहे आणि मगच भुईमुग लावायचा. नाहीतर भरपूर दाट भुईमुग होईल आणि तुमचं नुकसानच होईल, शेंगा लागणार नाही त्या दाट झाल्यामुळं. तर अशा पद्धतीने भुईमुग आणि ऊस हे अंतर आपण सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये आंतरपिकं तुम्ही कुठलं करू शकताय, भुईमुग करू शकताय, मेथी कोथिंबीर तुम्ही पलटून घेऊ शकताय,
किंवा शेपू लावू शकताय, किंवा दुसरी गोष्ट झाली तुम्ही बटाटा लावू शकताय, तिसरी गोष्ट झाली तुम्ही घेवडा लावू शकताय, किंवा सोयाबीन लोक मोठ्या प्रमाणात करतात. सोयाबीनसुद्धा उत्पन्न चांगले येतं, फक्त दराचं खालीवर होतं म्हणून आपण ते करत नाही. भुईमुगाचं कसं आहे, वल्ल्या शेंगा विकू शकताय किंवा पुढच्या वर्षी ठेवून त्याचं बी जरी विकलं तर भरपूर पैसा बियाणामधून होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा सांगण्यामागं तुमचा उद्देश हाच आहे. पाऊस यायला चालू झालेला आहे मित्रांनो, आता निघावं लागेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. नवीन व्ह्यूवर आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचं आहे. आणि असंच नियोजन झालं पाहिजे. योग्य 6 फुटावरचा ऊस आहे मित्रांनो, ह्याच्यात लेझर ड्रिप आहे, त्याचा मी तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकतो. तर अशा पद्धतीनं नियोजन चांगल्या पद्धतीने करा. आता काय खाली झाडी दिसत्या, वांडराला थोडं राखण यावं लागतं रोज, त्यामुळे पर्याय नाही. त्यालासुद्धा जुगाड केलेला आहे, पण तो पण मी तुम्हाला दाखवतो, शॉर्टमध्ये दाखवतो, एवढा मोठा व्हिडिओ बघू नका. तर अशा पद्धतीनं कमेंटमध्ये तुमच्या काही शंका असतील 6 फूट लागणीवरच्या किंवा आंतरपीक घेण्याबाबतीच्या, भांगलणी 1-2 करा, कारण एक भांगलणी केली तर त्याला 4 ते 5 पोती लागवड टाकल्यासारखं पीक आपलं उचलतं मित्रांनो. कारण जे आहोत आपलं खुरपा असेल काय असेल, कुळपणी करताना जे लोखंडी अवजार असेल ते फिरताना काय होतं, ते जमिनीमध्ये चांगल्या त्याचा लोहाचा संपर्क आल्यामुळे पीक चांगल्या पद्धतीने उचललं जातं. तर अशा पद्धतीने असं समजू नका की भांगलणी खर्चिक होत्या, पण त्या खर्चिक झालेल्या भांगलणीतसुद्धा तुमचं तण व्यवस्थापन चांगलं होणार आहे. आणि ज्याचं तण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आहे, पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आहे, त्याचा ऊस चांगल्या पद्धतीने येतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फॉलो करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.